एक मिनिट. मला तुमच्याशी बोलायचं आहे. आज खूप खुश असाल ना तुम्ही? फायनली तुम्हाला जे हवं होतं तुमच्या मनासारखं ते झालं. याच इंटेन्शनने आला होतात ना या ऑफिसमध्ये? तुम्ही माझ्याशी बोलताय का मिस्टर जयराम? हो, मी तुमच्याशीच बोलतोय अनिल दाभोळकर. आजवर आपल्या नात्याचा आदर म्हणून गप्प बसलो. अरे तिला त्रास होऊ नये म्हणून गप्प बसून सगळं सहन केलं. पण कुठेतरी मनात खात्री होती की आज ना उद्या तुम्ही हा दिवस आणणार. मग आज तुम्हाला संधी होती सगळं खरं सांगून टाकायची. का नाही सांगितलं? अरे ती सांगत होती ना अण्णा तिचे सासरे आहेत. तिलाही बोलू दिलं नाहीत तुम्ही. गाव करायचा होता तर एकदाच करायचा ना. अरे वा, बरंच कळतं रे तुला. गुड. पण आपल्या बायकोचं सुख नेमकं कशात आहे हे कळलं असतं तर आज ही वेळ आलीच नसती. काय असतं सुख? म्हणजे पैसा, श्रीमंती. आणि तसं असेल तर माझ्या समोर आता एक खूप सुखी माणूस उभा आहे असं मी म्हणू शकतो. सुखी आहात तुम्ही? सुख म्हणजे काय असतं माहितीये दाभोळकर? सुख म्हणजे एकमेकांसाठी एकमेकांसोबत जगणं. आणि ते सुख आम्ही अनुभवतोय. सुखी होत आम्ही. तुमच्या मुलीने कधी तक्रार केली आहे तुमच्याकडे? कारण प्रेमात आंधळी झाली आहे ती. मी बघतोय तिचे हाल. एक बाप म्हणून माझ्या मुलीनं हलाखीत घालवलेला प्रत्येक दिवसाचा हिशेब चुकता करणार आहे मी. पप्पा, काय मिळतंय तुम्हाला हे सगळं करून? का करताय तुम्ही हे? करू दे त्यांना जे काही करायचं. तुम्हाला अजून माझा अपमान करावा असं वाटतोय? करा. आम्हाला अजून त्रास द्यावा असं वाटतोय? द्या. कारण हे सगळं करून तुम्हाला आनंद मिळतोय ना. पण तुमच्या ह्या डोळ्यात ना आधी मुलीबद्दलची काळजी होती, आता सोडाची भावना दिसायला लागली. आम्ही प्रेमात आंधळे झालेले असू तर कदाचित तुम्ही तुमची नजरच गमावली. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलीला होणारा त्रास दिसत नाहीये. मिस्टर जयराम, तिला होणारा त्रास मी आता कायमचा दूर करणार आहे. मगाशी मी सगळ्यांना सांगितलं की हिचा नवरा हिच्या बरोबर राहत नाही, पण हेच भविष्य आहे. अदिती दाभोळकर आणि जयराम खानोलकर यांचा काहीही संबंध नसेल. या ऑफिसमध्ये तुझा सगळा नाकर्तेपणा असा उघडा पाडेल ना की सगळ्यांसमोर तोंड वर करायची सुद्धा लाज वाटेल तुला. आणि त्यासाठी मला कुणाची मदत वगैरे लागणार नाहीये. हे रजनी वगैरे सगळं निमित्त आहे, पण वार मीच करणार. आणि कसं आहे की एक घाव दोन तुकडे केल्याबरोबर सगळं एका क्षणात संपतं रे. तुला रोज होणारा त्रास नाही बघता येणार मला. मग नेमकं मरणापेक्षा मरण भोगण्याचा त्रास अधिक असतो.
लवकरच तो दिवस पडेल ज्या दिवशी आदितीला हा माझा नवरा आहे हे सांगायची सुद्धा लाज वाटेल. मी वाट बघेन सर त्या दिवसाची. आज आणि आत्तापासून. आज सगळ्यांसमोर सत्य उघड होता होता राहिलं. रादर तुम्ही ते उघड होऊ दिलं नाही. कारण तुम्हाला हा खेळ खेळायचा ना आमच्या आयुष्याशी. पण आजवर तुम्ही एकटेच हा खेळ खेळत आलात. कारण आम्हाला तुमच्या विरोधात उभं राहायचं नव्हतं. पण आता बस. कारण विरोधात जर कोणी उभं नसेल तर खेळ रंगणार कसा? तुम्हालाही तुमच्या या खेळाची मजा घेता येणार नाही ना. आजपासून तुमच्या प्रत्येक डावाला उत्तर मिळेल. तुमच्या प्रत्येक चालीला प्रतिचाल खेळली जाईल. आजवर आम्ही जे वागत आलो तो आमचा नाईलाज होता. तुम्ही त्याचा गैरफायदाही घेतलात. पण आता नाही. आज तुम्ही माझ्या बायकोला दुखवलात सगळ्यांसमोर. आज तुम्ही आमच्या नात्याचा अपमान केलाय सगळ्यांसमोर. त्यामुळे आता मिस्टर अनिल दाभोळकर, मी तुम्हाला वचन देतो की आदिती तिच्या नवऱ्याचं नाव सगळ्यांसमोर मानानं घेईल. ऑफिसही हेच असेल, जागाही हीच असेल, माणसंही तीच असतील. तुम्ही असाल, मी असेल. आज तुम्हाला लाज वाटली ना माझं नाव घेण्याची? एक दिवस असा येईल दाभोळकर की तुम्ही अभिमानाने तुमचा जावई म्हणून माझी ओळख करून द्या. आता इथे राहून सिद्ध करणं ही आमची गरज नाही. आमच्या नात्याच्या स्वाभिमानाचा प्रश्न. ही वेळ आणि ही जागा लक्षात ठेवा मिस्टर दाभोळकर. ऐकायला खूप छान वाटतं हे सगळं. फक्त रक्त सळसळून उपयोगाचं नसतं. जिंकणं हे रक्तात असावं लागतं. लवकरच कळेल तुला या नात्याला काहीही अर्थ नाहीये. आदिती, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना आदिती? मग बस. आज जे काही आहे ना ते शेवटचं रडून घे. पण यापुढे तुझ्या डोळ्यात पाणी येतं कामा नये. कारण यापुढे कोणीही माझ्या आदितीला दुखवू नाही शकत. मीही तुला दुखवू देणार नाही. माझा प्रॉमिस. तरी मी सांगत होते तुम्हाला, ही मुलगी दिसते तशी नाहीये. रजनी प्लीज, या सगळ्या गोष्टींची चर्चा करायची ही वेळ नाहीये. अगदी बरोबर बोललीस तू. सॉरी, म्हणजे मला जास्त काही माहित नाहीये, पण जे ऐकलं त्याला भयंकर आहे. कळलं ना तुला? हा, पण आदिती मॅडम बद्दल माझ्या मनात एक रिस्पेक्ट तयार झालाय. कसला कॉन्फिडन्स राव त्यांचा. म्हणजे एकटीने सासरची जबाबदारी सांभाळायची म्हणजे ग्रेटच. खरंय. बाबा गेल्यानंतर आईला पाहिलंय कष्ट करताना. अगं पण या पोरीचं वय काय? इतक्या लहान वयात केवढी मोठी जबाबदारी पार पडते. स्वतःच्या सासऱ्यांची
अगदी वडिलांप्रमाणे काळजी घेते, सेवा करते. आपल्याला साधा फरक सुद्धा जाणवला नाही इतक्या दिवसांमध्ये की हे तिचे सासरे आहेत. कसं जाणवणार? खोटं बोलण्यात PhD आहे तिची. लग्न झालेलं असतानाही लग्न न झाल्यासारखं वागणं याला धाडस लागतं आणि त्यापेक्षाही जास्त लबाडी लागते. मला सांगा, अगदी ह्याच ऑफिसमध्ये नोकरी करण्याची काय गरज आहे? नियम माहित होते ना तिला सगळे आधी. पण काय नियम बसवले धाब्यावर, त्याने काय फरक पडतोय? नाही, तिला राजीनामा द्यायला लागणार. अदितीने ही नोकरी सोडायला हवी. रजनी, हा निर्णय आईसाहेब घेतील आणि मला नाही वाटत की त्या चुकीचा निर्णय घेतील. हे बघ तिलोत्तमा, मुद्दा अजून तुमची जेवणच चालू आहेत का? आधीच सगळ्या प्रकरणामुळे उशीर होतोय, तेव्हा आता लवकर आवरा आणि कामं करा. नवरे, एक मिनिट. मुळात आम्ही इथे जेवत असताना तुम्ही या पद्धतीने आमच्याशी बोलण्याचं काहीच कारण नाही. आपण आता आलाय तर जरा मला एक गोष्ट सांगा. सिनियर नव्ह तुम्ही ऑफिस मधले, अगदी नियमात वागणारे. मग या नियम तोडणाऱ्यांचं काय करणार आहात आता? मखरात बसवणार आहात त्यांना आणि या नवीन लोकांसमोर त्यांचा आदर्श ठेवणार आहात? नाही रजनी मॅडम, तुमचं म्हणणं पटतंय मला. काय नियम म्हणजे नियम. नशीब. मी वहिनी साहेबांशी बोलेन. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या दुःखाचं कारण असते असं ऐकलेलं, वाचलेलं, आज पाहिलं पण. अदितीला राजीनामा तर द्यायलाच लागणार. नाही तर मग या ऑफिसचे नियम तरी बदलायला लागणार. त्या दोन्हीपैकी काहीतरी एक होणारच. अदिती, चल खाऊन घे काहीतरी. अदिती, चल. जय, आज का थांबवलंस तू मला? मला इथे राहणं नाही सहन होते. मला मान्य आहे आपण इथून लोन घेतलंय, पण आपण ते फेडू शकतो जय. आता मला इथे या दडपणाखाली नाही राहायचंय. मी नाही बघू शकत तुझा अपमान होताना. आज सुद्धा मला इथे सगळ्यांना सांगायचं होतं की हो हो माझं लग्न झालंय आणि माझा नवरा जय खानोलकर आहे, पण मला पप्पांनी नाही रे बोलू दिलं. अदिती, शांत हो, शांत हो जरा. कशी शांत हो जय? आजपर्यंत तू फक्त माझ्या सुखाचा विचार करत आलास, पण मी काय केलं? आज सगळ्यांसमोर तुझा अपमान होताना फक्त बघत राहिले मी काहीच बोलले नाही. आपण आता जाऊया आमच्या केबिन मध्ये आणि त्यांना सांगूया, बघा आम्हाला प्लीज मुदत द्या, आम्ही तुमचे सगळे पैसे फेडून टाकतो, आम्हाला नकोय तुमचे पैसे, तुम्ही वाटेल ती शिक्षा द्या, पण प्लीज आता जाऊन सांगूया ना आपण. जय चल ना, जाऊया ना आपण. जय हीच वेळेत. परिस्थितीचं काय? अजून किती माणसं आपल्या आयुष्यातून आपण अशी गमावणार आहोत.
हं? आदिती, केतकर काका अजूनही नाही बोलत आपल्याशी, लक्षात आहे ना? अण्णांची आत्ता बायपास झाली आहे का? त्यांना सहन होईल हा एवढा मोठा धक्का? आणि आपल्या दोघांचीही नोकरी जर गेली तर त्यांच्या औषध पाण्याचा खर्च कोण करणार आहे? दादा, वहिनी, तुला काय नव्याने सांगायची गरज नाही. काय परिस्थिती आहे तू रोज बघतेस. आणि आपण जर दुसरीकडे कुठे नोकरी मागायला गेलो तर आपण इथे खोटं बोललोय हे कळल्यावर कोणी सहज नोकरी देईल आपल्याला? जे मला सगळं कळतंय, मला कळतंय, पण आज ना उद्या सगळं नीट. आज ना उद्या म्हणजे नक्की कधी अदिती? आजच्या दिवसात? 2 दिवस, 3 दिवस, हा आठवडा, पुढचा महिना, 4 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, नक्की कधी? जे कितीही वेळ लागला तरी मी तयार आहे. माझ्याकडे फक्त 11 महिन्यात अदिती. आणि या 11 महिन्यात मी स्वतः काहीतरी करून दाखवलं नाही तर तुला तुझ्या पप्पांकडे परत जावं लागेल, कायमच. त्यामुळे माझ्याकडे वेळ नाहीये अदिती. आज आपण समोर जाऊन सगळं कबूल करू, पण अशी वेळ यायला हवी जेव्हा तू समोर हे अभिमानाने सांगायला हवंस की जयराम खानोलकर हा माझा नवरा आहे. आणि तेव्हा त्यांनी शिक्षा नाही, कौतुक करायला पाहिजे. आणि हे सगळं ना मला या जागेत राहून करायचंय अदिती. तुझ्या वडिलांसमोर त्यांना दिलेला शब्द पूर्ण करून दाखवणार आहे. त्यामुळे आता जे काही करायचं ना ते इथेच. जय, मला असं वाटतंय की जय, हा? अदिती, तुम्ही जेवून घ्या. जय, काका ते काही काम पेंडिंग आहे, अर्जंट आहे, ते करतो आणि येतोच. मी आलेच. आय एम रिअली व्हेरी सॉरी, पण खरं तर हे माझ्या बिझनेस एथिक्स मध्ये किंवा तुमच्याही बिझनेस एथिक्स मध्ये बसत नाही. पण सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडल्या की मग मी. ठीक आहे दाभोळकर साहेब, जे झालं ते झालं. तुम्हाला सुद्धा या सगळ्याचा खूप त्रास होतोय याची कल्पना आहे मला. म्हणूनच आता हा विषय आपण इथेच थांबवूया. आऊ, ये अदिती. बोल. आऊ, मी नंतर येते. थांब अदिती. बोल, काय झालं? मी घरी लवकर गेले तर चालेल का?
मला जरा बरं वाटत नाही. अदू काय होतंय? मी सोडायला येऊ का घरी? थँक्यू मिस्टर दाभोळकर. मी एकटी जाईन घरी. अगं पण अदू मी नाही आदिती, तू जा घरी, पण एकटी जाऊ नकोस. कोणीतरी येईल ना तुझ्या बरोबर. जयला पाठवते मी तुझ्यासोबत. मी सांगते नवरेंना जयला सुद्धा लवकर सोडायला. थँक्यू. दाभोळकर साहेब, अदितीला सुद्धा या सगळ्याचा फारच मनस्ताप झाला असेल. थोडा वेळ एकटीला राहू द्या तिला. शी विल बी ऑल राईट. आम्ही नीट काळजी घेऊ तिची. डोंट वरी.